हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर काय चाललंय मित्रांनो? तर काय नाही, माणसाना दादा सॉफ्टवेअरवरती निवांत झोपला नाही. दादाला तुमच्या लय काम होतं हो का. कुरिअर पॅकिंग केलं, तिकडं आणखी कुरिअर पॅक करायचं चाललंय, वजन करायचं चाललंय, कुणाचं काय चाललंय, चिवीचं काय चाललंय, आणि बकीने आणखी कुटाणा वाढवलाय. काय कुटाणा वाढवलाय ती पण तुम्हाला सांगतो. काय होतं, तिचं एकच म्हणणं येतं आहे, नदी वाहती तोवर त्याच्यात मला हात धुवून घेऊन द्या. म्हणून तिला मी ती नदी वाहती जरा वाहतोय म्हणलं, नदी वाहती म्हणल्यावर मला म्हणली चला हात धुवून घेऊ. म्हणून हात धुवायला नेलं आणि तिने नदीत उडी टाकून आंघोळच केली. तुम्ही तर पाहिले काय काय केलं. कपाट धुवून घेतली, दिवाण घेतला, आणि पुन्हा आज म्हणते आज आणखी शॉपिंग करायची, काय करायची, कशी करायची तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि सगळं धावणार आहे, तुम्ही फक्त बघा. आता हो का, अशा तऱ्हेने तिथं पॅकिंग चालू आहे. टकाटकमध्ये इथं पॅकिंग झालं. तर मला म्हणत होती फक्त नदीमध्ये हात धुवून घेऊन द्या, आणि ही डायरेक्ट उड्याच मारायला लागली, टनाटन. काय पण नाही खरं तीच. आता मग ती शॉपिंगला जायचं, मला थोडं थोडं घ्यायचं आहे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्यात. आता काय काय घ्यायच्यात, छोट्या छोट्या मूर्ती आणि मोठ्या घेते. आता नेमकं मला काय समजा नाही काय काय घ्यायचं आहे. तर असून द्या, तिचं हाय स्वप्न घर रांगवायचं, सुंदर बनवायचं. कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टीतच प्रपंच असतो, आहे का नाही मित्रांनो. झालं आहे कसं माहिती आहे का, तिने कष्ट केले, काम केले, म्हणून म्हणलं चल बाय तुझं पण स्वप्न पूर्ण करतो. आणि दुसरं म्हणजे एक अश्विनीला एक टेन्शन आलं, आपलं लोणचं राहिलेलं 450 किलो. आणि अश्विनी म्हणती पुण्यानं 5 जण येणार आहेत आणि 5 डेअर घेऊन जाणार आहेत. कसं उली उली इकायला मजाच वेगळी आहे ना ग अश्विनी, आणि एकदम विकण्याची वेगळी. एकदम विकलं तर एकदम पैसे येतात की, पण उली उली विकलं ना 1-1 किलोने असं पॅकिंग करून, ती मजाच वेगळी असते. आता वन टाईम 150 किलो ते 50 किलो, आता 200 किलो वन टाईम जायचं. तर अश्विनी बसली टेन्शन घेऊन थोडं, कारण की राहतंय मग किती 300 किलो शिल्लक राहतंय. 200 किलो गेल्यावर राहतंय फक्त 300 किलो शिल्लक. बरं येऊन दे. मग 300 किलो लोणचं शिल्लक राहिल्यावर करायचं काय, तिचं म्हणणं आहे. आणि ह्या वर्षी अवकाळी पावसाने काय झालं आहे, आम्हाला झटका दिला आहे. आमचे गेल्यात आंबे संपून, सगळं आंब्याच्या झाडाचं आंबं खाली पडलं, आणि जे आहे तर ती लागले आहेत पिकायला. त्याच्यामुळं लोणचं काय चांगलं होत नाही, आणि आंबं काय चांगलं मिळणार नाहीत. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, शेवटी होय अश्विनी, आपला सीजन इथंच संपला, स्टॉप झाला. आता लोणचं लय तिला 15 दिवस ते 20 दिवस जाईल. त्यांनी जर नेलं तर मला वाटतं 15 दिवस लय झालं लोणचं आमचं संपायला, आणि त्यांनी नाही नेलं तर 1 महिना जाईल, आहे ना. नाही जायचं नाही, हे तर संपलं आपला लोणच्याचा. लवकरच ह्या महिन्यात एंड होतोय, मे महिन्यात, आहे ना अश्विनी. पण अश्विनी नाराज नाही, अश्विनी खुश आहे, कारण तिने नदीमध्ये चांगला हात धुवून नाही उडी मारून आंघोळ केली तिने डायरेक्ट. हां तर असं द्या. तर जायचं कुरिअरला, तिला थोडी थोडी शॉपिंग करायची, ती पण